नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. राजापूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त. मोजणीसाठी पैसे घेऊनही अधिकारी गायब. नागरिकांवर उलट दंडाची कारवाई. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी वेळेची स्पर्धा. तब्बल 170 किलोमीटरचा थरारक प्रवास केवळ 1.5 तासात पूर्ण. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागातही. गावांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची झुंबड. आणि चिपळूण येथे भाजपच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला सुरुवात. ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी. पाहुयात सविस्तर वृत्त. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर भूमी अभिलेख कार्यालयाच्या भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिक प्रचंड त्रस्त झालेत. एका जमीन मालकाकडून तब्बल 3 वेळा मोजणी शुल्क घेऊनही ठरलेल्या दिवशी अधिकारी हजर न राहिल्याची गंभीर तक्रार समोर आली आहे. विशेष म्हणजे अधिकारी अनुपस्थितीत असतानाही संबंधित जमीन मालकावर दंडाची कारवाई करण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. प्रभारी अधिकारी सतत गैरहजर असल्याचा आरोप देखील स्थानिकांकडून केला जातोय. कार्यालयाबाहेर लावलेल्या फलकानुसार संबंधित अधिकारी केवळ आठवड्यातून एकदाच शुक्रवारी दुपारी 3 ते 4 या वेळेत उपलब्ध असतात. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांना वारंवार चक्रा माराव्या लागत असून वेळ आणि पैशाचा मोठा अपव्यय होत आहे. दरम्यान तालुक्यातील काही प्रकल्पांसाठी नकाशे आणि कागदपत्रे वेळेत मिळत असल्याचा आरोप करत सर्वसामान्यांची कामे मात्र जाणीवपूर्वक रखडवली जात असल्याचं चित्र आहे. या प्रकरणामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून याकडे वरिष्ठांनी तातडीने लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. अर्ज कधी केला तू? गेल्या गुरुवारी. अजूनपर्यंत मिळालं नाही. 8 दिवसात बोलवलंय, मग आज सुट्टी होती ना, मग आज आली. हा एकाचा मिळलाय 21 पाली आहे, वाडापाली. वाडापाली आहे. हा वाडापाली. कुठे आलं वाडापाली आहे? सागवे कात्रा देवी. मग आज जर नाही दिलं तर आज जर नकाशा नाही पाहिजे होता तो भेटत नाही, बसा म्हणून सांगितलं. अच्छा. तुम्ही कुठे? पैसे कोणी भरायला सांगितले? का भरले ना त्या माणसाने 3 वेळा? पैसे भरले म्हणजे तुम्ही 3 वेळा कॅन्सल करायची तारीख. 2 मिनिटं आहे का? पैसे परत भरायचे नाही द्यायचे. त्यांनी भरले ना, ते कोण देणार परत? ह्याचे सांग तुम्ही आता ह्याचे म्हणताय का? ह्याचे परत भरायचे नाही. हे प्रशासकीय कॅन्सल झालं असेल. परत भरायचे नाही, याची तुम्हाला येणार परत तारीख. बरोबर आहे, पण अर्जदारांना सांगितलं नोटीसच नाही देत कुणाला साहेब. लोकांना कुणाला नोटीसच दिली जात नाही तुमच्याकडून. पहिल्यांदा नोटीसच का अर्ध्या लोकांना मुख्य मूळ मालक आहेत ना, त्यांना नोटीस नाही केले. तुम्ही त्यांना नोटीस नाही केली. मागच्या वेळेला नोटीसच नाही दिलेली. मागच्या वेळेला नोटीसच नाही दिलेली आणि लगातारांना नोटीस दिली. हा टेबल अनेक दिवसापासून रिकामीच आहे आणि इथे कोणी अधिकारी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक गैरसोयींना तालुक्यातील नागरिकांना जावं लागतं. मुंबई गोवा महामार्गावर पेड तालुक्यातील आंबिवली हद्दीत भीषण अपघात घडला. या अपघातात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. बेदरकार कार चालकाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 18 मार्च रोजी दुपारी 1:15च्या सुमारास नवीन साई सहारा हॉटेलजवळ हा अपघात झाला. आरोपी अक्षत राठोर हा XL6 कारने पेणहून पनवेलकडे जात असताना अतिवेगात वळण घेत दुचाकीला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत आंबिवलीतील शुभम देविदास पाटील हा तरुण गंभीर जखमी झाला. डोक्याला आणि हातापायांना गंभीर दुखापत झाल्याने त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच गुढीपाडव्याच्या दिवशी त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त होत असून महामार्गावरील बेदरकार वाहन चालकांवर कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते. दरम्यान दादर सागरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात साकाळे बौद्धवाडी येथे भीषण वणव्याची घटना घडली असून अग्निशमक दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला आहे. 21 मार्च रोजी दुपारी सुमारे 2:30 वाजण्याच्या सुमारास ही आग लागली.
उन्हाची तीव्रता आणि कोरडे गवत यामुळे वणवा वेगानं पसरत 4 घरांच्या दिशेनं सरकत होता. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र घटनेची माहिती मिळताच खेड पोलीस आणि नगर परिषद अग्निशमक विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. फायरमन श्याम देवळेकर, दीपक देवळेकर, चालक गजानन जाधव तसेच जयेश पवार आणि सूरज शिगवण यांनी धाडसी आणि समन्वयपूर्ण कामगिरी बजावत आग नियंत्रणात आणली. त्यांच्या प्रयत्नांमुळे 4 घरे जळण्यापासून थोडक्यात वाचली आहेत. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठा अनर्थ टळल्यानं नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. दरम्यान वणवा नेमका कशामुळे लागला याचा तपास सुरू असून स्थानिकांनी अग्निशमक दल आणि पोलिसांचे मनापासून कौतुक केले. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता ग्रामीण भागात देखील जाणवू लागला. पेट्रोलियम उत्पादनांचा LPG गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होत असल्याने खेड तालुक्यातील गावांमध्ये गॅस सिलेंडरसाठी नागरिकांची मोठी झुंबड उडती आहे. पुरवठा विभागाने व्यावसायिक गॅस सिलेंडरवर काही प्रमाणात बंधने घालून घरगुती गॅसला प्राधान्य दिले असले तरी प्रत्यक्षात खेड्यापाड्यांमध्ये परिस्थिती वेगळीच दिसते. हाणेकुंट येथे हिंदुस्तान पेट्रोलियम कंपनीची गॅस वितरण गाडी आल्यानंतर ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. गाडीभोवती झुंबड उडाल्यानं काही वेळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. यावेळी अनेक ग्राहकांनी बुकिंग नंबर आणि OTP अनिवार्य असल्यामुळे अडचणी येत असल्याच्या तक्रारी केल्या. अनेकांना वेळेत सिलेंडर मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होतीये. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना गॅस पुरवठा सुरळीत असल्याचं सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्ष परिस्थितीत मात्र तुटवडा जाणवत असल्याचं चित्र स्पष्ट होत आहे. राज्यात खळबळ उडवणाऱ्या कॅप्टन अशोक खरात प्रकरणात आता राजकीय आरोप प्रत्यारोपांना अधिकच उधाण आलंय. ठाकरे गटाचे नेते तथा माजी खासदार विनायक राऊत यांनी सावंतवाडीचे आमदार दीपक केसरकर यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांच्या SIT चौकशीची मागणी केली आहे. दीपक केसरकर यांची सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचं सांगत एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरात यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा मार्ग केसरकरांनीच दाखवला असा थेट आरोप राऊत यांनी केला आहे. खरं म्हणजे दीपक केसरकर यांचीच SIT चौकशी करण्याची आवश्यकता आहे असं म्हटलं जातं की एकनाथ शिंदे यांना कॅप्टन खरातांचा रस्ता दीपकभाई केसरकरने दाखवला आणि गुवाहाटीचा रस्तासुद्धा खरातांनी ह्या सर्व मंडळींना दाखवला. त्यामुळे भ्रष्टाचारी आणि अत्यंत कलंकित असलेल्या कॅप्टन खराताच्या जाळ्यामध्ये जे मंत्री आहेत किंवा कॅप्टन खरातांच्या सेवेमध्ये जे मंत्री मग्न झाले होते त्या सगळ्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होण्याची आवश्यकता आहे. सर, एकीकडे जर बघायला गेलं तर रुपाली चाकणकर राजीनामा घेण्यात आलेला आहे. मात्र चाकणकरांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण कुठेतरी थांबवलं जाते का किंवा त्यांची कुठेतरी दिशाभूल केली जाते का? शक्यता नाकारता येत नाही आहे आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ह्या संपूर्ण म्हणजे कॅप्टन थोरातांच्या व्हिडिओचं पूर्ण चौकशी होईपर्यंत कदाचित त्यांचा घात करण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही आणि म्हणून कॅप्टन खरातांच्या जीवाचं रक्षण करणं हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रथम कर्तव्य राहील. कारण कॅप्टन खरातांच्या कडून पोलीस ज्या वेळेला एक वेगवेगळ्या नेत्यांची भांडाफोड करतील त्यावेळेला ह्या नेत्यांकडून कॅप्टन खरातांना सुद्धा संपवलं जाईल अशी मला भीती आहे. कॅप्टन अशोक खरात प्रकरणावरून राज्यातील राजकारण अधिकच तापले असून माजी खासदार विनायक राऊत यांनी अतिशय गंभीर विधान करत सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय. अशोक खरातने जर तोंड उघडलं तर मंत्रिमंडळातील अर्ध्यापेक्षा जास्त लोकांचे खरे चेहरे बाहेर येतील असा खळबळजनक दावा विनायक राऊत यांनी केला. अशोक खरात यांच्याशी संबंधित व्हिडिओ जनतेसमोर आणावेत अशी ठाम मागणी देखील त्यांनी केली आहे. या विधानांमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून आता या प्रकरणावर सरकारची भूमिका काय असणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. कॅप्टन खरात हा याचे तोंड ज्या दिवशी खऱ्या अर्थाने उघडेल त्यावेळेला या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील अर्ध्या मंत्र्यांचं स्वरूप आणि रूप हेच महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेसमोर येईल आणि म्हणून माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे की ज्या भ्रष्टाचारी आणि कलंकित मंत्र्यांना कॅप्टन खरात याच्या व्हिडिओतून वाचवण्यासाठी तुमच्यावर अनेक प्रकारचा दबाव येईल, परंतु त्या दबावाला भीक न घालता खरात याचे व्हिडिओ पूर्णपणे मोकळे करा, उघड करा आणि जनतेसमोर सुद्धा आणा
आणि ह्या कलंकित असलेल्या तुमच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना हकालपट्टी करा. ज्या पद्धतीने हे सगळं समोर येतं आहे, खरं तर आपल्याच पक्षाचे नेते भास्कर जाधव असे म्हणालेत की हा जो प्रकार आहे हा आता जे अधिवेशन झालं त्याच्या आधी मुख्यमंत्र्यांना माहिती होता. ही माहिती विधानसभेमध्ये समोर यायला पाहिजे होती. अजूनही दिवस गेलेले नाहीत, अजून 2 दिवस अधिवेशन आहेच. मला वाटतं 23-24पर्यंत अधिवेशन आहे आणि ह्या अधिवेशनमध्ये याच्यावर सखोल चर्चा होण्याची आवश्यकता आहे. परंतु दुर्दैव असं आहे की महाराष्ट्रामध्ये अंधश्रद्धा विरोधी कायदा मंजूर झाला असताना सुद्धा महाराष्ट्रातल्या मंत्रिमंडळातील अनेक मंत्री आणि काही ज्यांच्याकडे रुपाली चाकणकर यांच्यासारख्या संविधानात्मक अधिकार ज्यांनी सांभाळले त्यांच्यासारखी लोक त्या कॅप्टन थोरातांचे शिष्य बनून त्यांचे पाय धुत होते. ही अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. रत्नागिरी जिल्ह्यातून एक दिलासा आणि माणुसकीचा अभिमान वाटावा अशी घटना समोर आली आहे. अवघ्या 3 वर्षांच्या चिमुकल्याचा जीव वाचवण्यासाठी वेळेशी स्पर्धा करत तब्बल 170 किलोमीटरचा थरारक प्रवास केवळ 1.5 तासात पूर्ण करण्यात आला. राजापूर येथे झालेल्या दुचाकी अपघातात बालकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. परिस्थिती इतकी गंभीर होती की प्रत्येक मिनिट महत्त्वाचा ठरत होता. याच वेळी आमदार किरण सामंत फाउंडेशनच्या ॲम्ब्युलन्स सेवेनं पुढाकार घेत तात्काळ हालचाल सुरू केली. तौफिक सय्यद यांच्या समन्वयातून सुरू झालेल्या जीवघेण्या शर्यतीत राजापूर ते गोवा असा 170 किलोमीटरचा प्रवास वेग, कौशल्य आणि धाडसाच्या जोरावर पूर्ण करण्यात आला. रुग्णवाहिका चालकाने दाखवलेले अचूक नियंत्रण आणि प्रसंगावधान यामुळे अवघ्या 1 तास 45 मिनिटात बालकाला गोव्यातील बांबोळी रुग्णालयात सुरक्षित पोहोचवण्यात यश आलं. या संपूर्ण मोहिमेत केवळ वेग नव्हता तर होती ती जबाबदारी, माणुसकी आणि एका जीवाला वाचवण्याची जिद्द. या घटनेनं पुन्हा एकदा सिद्ध केलंय की योग्य वेळी घेतलेला निर्णय, प्रशिक्षित चालक आणि सक्षम ॲम्ब्युलन्स सेवा हीच एखाद्या जीवासाठी खऱ्या अर्थानं जीवनरेखा ठरते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात महिला सक्षमीकरणाला चालना देणाऱ्या सिंधू सरस प्रदर्शनाचा शुभारंभ आमदार नितेश राणे यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडला. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या संयुक्त विद्यमानं आयोजित या प्रदर्शनाने यंदा 5व्या वर्षात प्रवेश केला असून महिला बचत गटांसाठी ही एक हक्काची बाजारपेठ ठरत आहे. उद्घाटनानंतर आमदार नितेश राणे यांनी विविध स्टॉल्सना भेट देत महिला उद्योजकांशी संवाद साधला. महिलांनी तयार केलेल्या स्थानिक उत्पादनांचे त्यांनी कौतुक करत त्यांच्या आत्मनिर्भरतेला प्रोत्साहन दिलं. यावेळी त्यांनी आगामी उमेद मॉलमध्ये स्थानिक उत्पादनांना कायमस्वरूपी विक्रीची संधी देण्याची ग्वाही दिली. तसेच गावठी आठवडा बाजार पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. या प्रदर्शनाच्या माध्यमातून महिला बचत गटांना व्यासपीठ मिळत असून त्यांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यास मोठी मदत होत आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीच्या वतीने गेली 5 वर्षापासून अतिशय प्रामाणिक पद्धतीने या जिल्ह्याच्या माता भगिनींना आणि बचत गटांना एक बाजारपेठ मिळावं म्हणून आमची जिल्हा परिषद हा सिंधू सरस कार्यक्रम आयोजित करत आहे. आज 5वा वर्ष आहे आणि अतिशय चांगला आणि उत्साहाच्या वातावरणामध्ये प्रत्येक स्टॉलधारकांनी इथे स्टॉल आपले लावलेले आहेत. त्याचबरोबर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ह्याचा प्रतिसाद आहे. आज तर पहिलाच दिवस आहे. पुढचे 4 दिवस जिल्ह्यातल्या कानोकोपऱ्यातून लोक इथे येतील, स्टॉलमध्ये खरेदी करतील आणि बचत गटांच्या माध्यमातून आमच्या जिल्ह्यातल्या माता भगिनींना अजून आर्थिक सक्षम करतील असं माझा ठाम विश्वास आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये गेले काही वर्ष गावठी आठवडा बाजारपेठ तयार झाली. गावठी आठवडा बाजारपेठ प्रत्येक आता सुरू होईल ना. आमचे अध्यक्ष आहेत, आता पंचायत समिती सदस्य सभापती आलेले आहेत. आता पहिल्यासारखे हे गावठी आठवडा बाजार असेल सगळं. पहिल्या मध्ये निवडणुका होत्या म्हणून आचारसंहिता होतं, आपल्याकडे टीमच नव्हती, प्रशासकीय राजवट होतं. आता सगळे लोकप्रतिनिधी नेमून गेल्यानंतर आता पहिल्यासारखं सुरू होणार. मजबूत एक कायमस्वरूपी इमारत बांधण्यासाठी प्रयत्न असणार. आमची उमेद नावाचे जो मॉल येणार आहे त्याच्यामध्ये आम्ही गावठी आठवडा बाजार किंवा जे काही पदार्थ आहे त्यांनाही आम्ही जागा द्यायचं ठरवलेलं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण येथे भाजपाच्या पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण महाअभियानाला उत्साहात सुरुवात झाली आहे. दक्षिण रत्नागिरीचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिरात ग्रामीण भागातील भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून संघटनात्मक बळकटीसाठी विशेष मार्गदर्शन देण्यात येते. भाजपची विचारधारा, कार्यपद्धती आणि संघटनात्मक शिस्त याबाबत कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जात आहे. यावेळी संघटनात्मक शिस्त आणि निष्ठेच्या बळावर पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या महाअभियानाच्या माध्यमातून भाजप संघटन अधिक मजबूत करण्याचा आणि आगामी काळात प्रचंड ताकद वाढवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे चित्र आहे. पंडित दीनदयाल उपाध्याय प्रशिक्षण शिबिर चिपळूण ग्रामीण मंडळाचं आजपासून सुरू होत आहे. चिपळूण ग्रामीण मंडळाचे अध्यक्ष विनोद पुरण आणि सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून या मंडळामध्ये आज जवळजवळ 80 जण प्रशिक्षणासाठी आजपासून सुरुवात करतील. हे प्रशिक्षण निवासी स्वरूपाचं आहे. आज संध्याकाळी हे सुरू झालेलं प्रशिक्षण हे उद्या संध्याकाळी संपणार आहे. या प्रशिक्षणामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची 7 सत्र आहेत आणि त्या 7 सत्राच्या माध्यमातून पक्षाच्या विषयी संपूर्ण माहिती, पक्षाची ध्येय धोरणं आणि पक्षाची भविष्यकालीन वाटचाल या सगळ्या गोष्टी या प्रशिक्षणाच्या माध्यमातून सगळ्या प्रमुख कार्यकर्त्यांना त्याचं प्रशिक्षण दिलं जाईल. आणि प्रशिक्षणासाठी आज माझ्यासोबत रत्नागिरी उत्तरचे जिल्हाध्यक्ष सतीश मोरे आणि त्यांचे सगळे सहकारी आहेत. या प्रशिक्षण वर्गाचे संयोजक जिल्ह्याचे आशिषजी खातू आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आता या प्रशिक्षण वर्गाचा शुभारंभ पार पडलेला आहे. कोकणची पारंपरिक खालूबाजा ही लोककला जपण्यासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या खेड तालुक्यातील संदेश मुरुडकर यांनी सनई वादनात ऐतिहासिक विक्रम करत इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये आपले नाव नोंदवले आहे. त्यांच्या या कामगिरीमुळे कोकणच्या लोककलेला नवे ऊर्जितावस्था मिळाल्याचं मानलं जात आहे. दापोली तालुक्यातील इळणे गावचे सुपुत्र असलेल्या संदेश मुरुडकर यांनी सलग सनई वादन करून हा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यांच्यासोबत त्यांचे भाऊ आणि आंतरराष्ट्रीय शिट्टीवादक रुपेश मुरुडकर यांनी देखील या कलेच्या जतनासाठी मोठे योगदान दिले. त्रिमूर्ती संदेश खालूबाजा आणि नृत्य पथकाच्या माध्यमातून गेली 25 वर्ष ही कला जिवंत ठेवण्याचं काम सुरू असून अनेक अडचणींवर मात करत या कलेला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. या उल्लेखनीय कामगिरीची दखल राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी त्यांच्या विशेष सन्मानार्थ केली आहे. दरम्यान या पथकाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त 5 एप्रिल 2026 रोजी मुंबईत भव्य सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं असून या माध्यमातून खालूबाजा या लोककलेला अधिक व्यापक व्यासपीठ मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत रहा फक्त माझे कोकण.